नमस्कार. गृहिणीमध्ये मी आहे नमिका. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मस्त असाल. आम्ही छान आहोत आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी चाललेली आहे वॉकिंगला. आणि हे काय माझं रोजचंच आहे, तुम्हाला दाखवतेच मी. आणि आता 7:30 वाजले का, कारण की असं लेट झाला थोडंसं. उठले आणि थोडंसं आवरत बसलेले खूप. अजूनही बघा पसारा पडलेला आहे खूप. मोबाईल चार्जिंग लावलेलंच आहे, कारण की चार्जिंग पण नव्हतं, लाईट पण नव्हती त्याच्यामुळं. आणि तिथं चार्जिंग करायला लावले. आणि रात्री आम्ही आलो आणि जेवून आलो बाहेरून. आणि कालचा दिवस खूप असं थकलेला होता असा, म्हणून त्यामुळे थोडंसं लेट झालं उठायला. तरी पण म्हटलं वॉकिंगला जायलाच पाहिजे, म्हणून मग चालले. मोबाईल चार्जिंगला लावून चाललेले आहे. तर भेटूया आपण. मंडळी, आजकाल वॉकिंगला जाऊन आल्यानंतर की नाही एवढी भूक लागते मला की कधी एकदा नाश्ता करू असं होतंय. आणि आज माझी काही विशेष तयारी नव्हती. म्हटलं नाश्त्याला काय करायचं, तर पोहे होते. तर आपल्या बायकांचं ठरलेलं असते ना, नाश्त्याची काही तयारी नसली म्हणजे पोहे आणि उपमा हे 2 गोष्टी आपल्याला भरपूर साथ देतात. आमच्या घरी तर तसंच असतंय. मी म्हणजे कधी काय तयारी करून ठेवली नसली तर नक्की पोहेच बनवते. आणि हे पोहे की नाही मी दुकानातून आणलेले आहेत. ॲक्च्युली पोह्याचा जो पोत असतो तो प्रत्येक पोह्यांचा वेगळा वेगळा असतो. त्याच्यामुळे की नाही कधीतरी पाणी थोडं जास्त झालं ना पोहे भिजवताना, माझं तसंच झालं इथं. कारण की डीमार्टचे नेहमी मी पोहे आणते ते थोडेसे जाडसर असतात, आणि हे मी दुकानातून पोहे आणलेले ते थोडेसे पातळ होते. आणि याच्यात थोडंसं मी काय करते, नेहमीच थोडंसं पाणी ठेवते, कारण की पोहे खूप कोरडे होऊन येत नंतर करताना म्हणून. पण हे पोहे लईच पातळ होते आणि मला एवढा अंदाज आला नाही. आणि नवीन शिकणाऱ्या बायकांना किंवा आपल्या मुलींना हा असा प्रश्न होतो बघा, प्रॉब्लेम. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, एखाद्या चाळणीवरती की नाही ते पोह्याचे काढून असे पसरून ठेवायचे. मग ते पोहे पाणी जरी जास्त झालं असेल थोडं कधी ना, तर अगदी व्यवस्थित असे कोरडे होतात. आमची डालू मला विचारत होती, तिने एकदा पोहे केले आणि तिचं असंच झालेलं. आणि आई आता जास्त पाणी झालं आता काय करू, म्हटलं कसं भिजवायचं पोहे. अगं म्हटलं कधी पाणी जास्त झालं तर असं चाळणीवरती काढून की नाही तेच कोरडे करून घ्यायचे, म्हणजे ते एकदम सुके होतात. आणि कांदा असा बारीक लागतो आमच्या घरात. मला असा कांदा लांबट असं पोह्यामध्ये आवडतोय, पण आमच्या घरात की नाही अगदीच बारीक कांदा कापायला लागतोय. मी इकडे आता कापून घेते आहे मिरची, कांदा, कढीपत्ता. सगळं कढीपत्ता पण आणून ठेवलेला मी. ह्यावेळेला मला छान कढीपत्ता मिळालेला. असं तर सकाळी मला तसं फ्रेश वाटतं, सकाळी म्हणजे असं काही विशेष वाटत नाही तब्येतीला. पण की नाही असं नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर कधी थोडंसं मला असं बरं नाही वाटत, म्हणजे असं फ्रेश वाटत नाही. कधी असं होऊन जातं माझं. तर आता मी पोहे आधी करून घेते पटपट, कारण की सगळ्यांना भूक लागलेली आहे. वेळेत आम्हाला नाश्ता लागतोय. आणि पोहे बघू शकता तुम्ही, अगदी कोरडे झालेत आणि मस्त झालेले, एकदम मऊसूत पोहे. आणि माझ्याकडे की नाही शेंगदाणे मी नेहमी भाजून ठेवते. गडबडीत असलं ना तर पोहे गडबडीत करायला येतात, पण पटकन शेंगदाणे टाकले तर होऊन जाते. पण आता शेंगदाणे बघितले तर ते पण नव्हते म्हणजे भाजलेले. मग आता मी म्हटलं तळूनच घ्यावेत. मी मग घेते असं तळून, कधी तळलेले पण छान लागतात. पण की लईच गडबड असेल आपल्याला तर पोहे असे शेंगदाणे थोडे असे भाजून ठेवलेले असले की बरं पडते. आता मी हे छानसे असे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि आधी काढून घेते. ह्याच्यातच फोडणी टाकली तरी पण चालते, पण शेंगदाणे जास्त भाजले जातात. त्यामुळे मी नेहमी असं जर समजा तळले ना शेंगदाणे तर काढून घेते आणि मग करायला घेते. आता जिरं, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे. खूप सारा कांदा घालायचा, पण खूप असा लालसर करायचा नाही. पोह्यामध्ये कधी पण तुम्ही जर खूप कांदा भाजला ना तर त्याची चवच वेगळी लागते. आणि खूप सारे काय मसाले घालून आमच्याकडे पोहे आवडत नाहीत. काही लोक मसाले पण घालतात त्याच्यामध्ये. मी काही विशेष घालत नाही. हळद घालते, मीठ घालते आणि थोडीशी साखर घालते. आणि हल्ली साखर पण घालायचं बंद केले मी. म्हणजे माझ्यासाठी पोहे जेव्हा करते तर बिलकुल साखर घालत नाही मी. ह्यांच्यासाठी थोडंसं असं, आता सोहम वगैरे आहे तर माझ्यासाठी त्याच्यातले थोडेसे काढून घेईल आणि मग करेल. चला मंडळी, आता या असा गरमागरम नाश्ता खायला. गोड होतं का हो पियर? साहेबांचा आमचा नाश्ता झाला आहे. त्यांनी एक छानसं पियर खाल्लं आहे. आणि आता आंबे आहेत, म्हटलं आंबेही पण एक खावा नाश्त्यानंतर. पपई होता पण तो काय फारसा पिकलेला नव्हता. हे कापू काय बोलत होते, म्हटलं नको असू दे. सो मी इकडं नाश्ता करतोय मस्त अशी. टीव्हीवरती हॉटस्टारवरती काहीतरी कुठली तरी सिरियल बघत होता आणि आपलं चाललंय. त्याला तर सुट्टी आहे तर टी व्ही बघणं हे आलंच जेवताना.
मैत्रिणींनो, त्यानंतर मी काहीच रेकॉर्ड केलं नाही, कारण की मला तब्येत अशी माझी बरी वाटत नव्हती. मग सोहम बोलला, आई माझ्या पद्धतीचं मी स्वयंपाक करतो, तू काय करू नकोस. मग काही तर क्लिप साहेबांनी आमच्या शूट केले आहेत, काही मी थोड्याशा केल्या होत्या. अरे त्याला बोलले मी राहू दे, असू दे. मी थोडा आराम केलेला आणि त्याला बोलली मला आता बरं वाटते, मी करते. तो बोलला नाही आई मी करतो, तुला दाखवतो मी कसं करतोय. तर तो सोयाबीनची भाजी करायला लागला आहे. तर त्यानं कांदे, खडे मसाले असं सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि त्याला सगळं माहिती आहे कसं कसं करायचं. तर सोयाबीनला थोडंसं तिखट मीठ लावून थोडंसं तो भाजून घेणार आहे एका कढईमध्ये आणि त्यानं चांगला असा मसाला पण छान भाजलेला. आता ही वेगळी बाजूला कढई घेऊन त्यात अगदी 1 चमचाभर तेल घातले बघा. आणि तो बोलला आई मी हे असं करतो नेहमी. मी करताना तो कधीतरी बघतोय ना, तर बराच स्वयंपाक शिकला आहे आता. त्याला बऱ्याच भाज्या बिज्या पण करायला येतात आणि त्यानंच घातलेत काय काय मसाले बिसाले. म्हटलं की मी माझ्या पद्धतीनं करतो आणि काय काय मसाले कुठले कुठले आहेत ते दाखव मला. मी त्याला सांगून गेलेले तर त्यानं केले बघा. मस्त केलेली भाजी, छान झालेली. त्याने मी काही जास्त खाल्ली नाही, थोडीच करायला सांगितलेली त्याला, कारण की सोयाबीन ह्यांनी पण जास्त आमचे खात नाहीत सोहमचे बाबा. तर सोहमला आवडते सोयाबीन, म्हटलं कर बाबा. मग त्यानं केलं आहे गरम पाणी घालून. आता तो झाकून ठेवणार आहे, 1-5 मिनटं झाकून ठेवलं की मग भाजी अगदी छान होते. काही आपण मी म्हणायचे लहानपणी की मुली असल्या की तरच आपल्याला मदत होते, पण असं नाही आहे मंडळी. कधी कधी पोरं पण आपल्याला मदत करतात. पोरांना पण आपण शिकवलं पाहिजे स्वयंपाक कसा करायचा काय. आणि तो तिकडे आता एकटा राहतो तर त्याला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो आहे. आणि इकडं नाचणीची आंबील बनवतो आहे बघा. तो दही घेतलं आहे, दही असं मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये नाचणीचं पीठ घातलं आहे. ॲक्च्युली नाचणीची जी आंबील असते ती अशा पद्धतीनं करत नाही, वेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे त्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती वेगळी आहे, पण आम्ही असं पण करतो कधी कधी. म्हणजे बेसनच्या पिठाऐवजी आम्ही नाचणीचं पीठ लावतो आणि बाकी त्याच्यामध्ये हळद वगैरे काही घालायचं नाही. थोडासा लसूण मिरची तुम्ही घालू शकताय. आणि ही नाचणीची आंबील इतकी पौष्टिक आणि ती चांगली असते ना, शुगरच्या पेशंटसाठी तर खूप चांगली असते ही आंबील. ॲक्च्युली आमची आई जी करते ना करायची पूर्वी नाचणीची आंबील दादांसाठी. आमच्या दादांना पण आमच्या शुगर आहे. दादा म्हणजे आमचे वडील, जे लोक नवीन आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना पण शुगर आहे. तर आई आमची करायची ती आंबील आणि त्याची एक वेगळी चव असते. म्हणजे ते नाचणीचं पीठ असं ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालतात. असं कधीतरी मी तुमच्याशी ती रेसिपी शेअर करेल. पण आता सोहमने इकडे केलेला आहे स्वयंपाक, त्यानं घेतलेली आहे ही भाजी करून. आता तो ठेवणार आहे ह्याच्यावरती कढी. आणि ही कढी की नाही शिजवून घ्यायची. दह्यामध्ये आपले बेसनऐवजी आम्ही ते तांदळाचं पीठ आमच्याकडं किंवा नाचणीचं पीठ घालून करतात, त्याला आंबील म्हणतात. आणि कढी म्हणजे असते ती त्याला फोडणी घालतात वरून, ती एक वेगळी कढी असते. आता त्यानं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता तो शिजवून घेणार आहे. म्हणजे चांगली एक उकळी आली पाहिजे त्याला, म्हणजे पीठ शिजलं जातं आहे. आणि मंडळी तुम्ही जर करत नसाल ना ही नाचणीची आंबील तर एकदा करून बघा अशी वेगळी. म्हणजे बेसनच्या पिठाऐवजी असं नाचणीचं पीठ लावून करून बघा, किती छान होते. आता ही कढी पण आंबील पण करून झालेली आहे आणि त्याला बोलली मी चपात्या करते. म्हणतो होता आई मी करतो चपात्या. शेवटी पोरं आहेत ते आपण त्यांना कितपत म्हणजे हे काम करायला लावणार आहे. आणि सगळा किचन कट्ट्यावर असा पसारा. मग कसं होतं काम करताना मला थोडंसं असं पसारा असला ना की मला जमत नाही. मग मी सगळं अगदी शेगडी बिगडी अशी व्यवस्थित करून पुसून घेतली आणि जो पसारा होता इकडं तिकडं सगळं त्यानं तिथंच ठेवलेलं. पोरं एवढं करतात हे खूप महत्त्वाचं आहे कधी आपल्याला बरं नसलं तर. आणि मग सगळं मी तिकडे ठेवून घेतलं व्यवस्थित आणि म्हटलं आता करून घेते. पीठ पण व्यवस्थित मळून घेतले बघा. पीठ ॲक्च्युली चांगलं असलं तर चपात्या चांगल्या होतात. म्हणजे माझं पीठ असतं ना ते थोडंसं असं मऊसरच असतं आहे. मी जास्त असं घट्ट पीठ करत नाही. घट्ट पीठ केल्या तर अशा चपात्या घट्ट होतात. त्यामुळे नेहमी पीठ मळताना मी मऊ मळते. प्रत्येकाची पद्धत असते चपात्या करण्याची. मी आज फुलके बनवणार आहे आणि मी फुलके बनवायसाठी बघा केवढा मोठा गोळा घेतला आहे. कारण मी फुलके पण लई बारके बारके करत बसत नाही, असे मिडियम साईजचेच करते. मिडियम म्हणजे थोडे मोठेच करते, कारण की 1-2-3 फुलके खाल्ले की मग छान होते. आणि तूप पण खाल्लं पाहिजे. देशी गाईचं तूप आम्ही वापरतो. A2 घी असते आमच्यात, त्याच्यामुळे नेहमी की नाही असं कधी कधी मी फुलके करते. नुसतं रोज चपात्याच असं करत नाही. फुलक्यांनी पण त्या निमित्ताने छान वेगळे लागतात. चपातीपेक्षा फुलके वेगळे लागतात आणि तूप लावलेले असल्यामुळं की नाही मस्त चव येते त्याला. आणि मला आता बोलला तू आई कर, मी भाजून घेतो. आणि तो पिठाला हात लावून बघून गेला. म्हणतोय माझ्या चपात्या आई फुगत नाहीत ग तिथं. मी करतोय चपात्या पण असे चांगले माझे फुलके फुगत नाहीत, तुझे कसं काय फुगतात. मी त्याला सांगत होते अरे तसं काही नाही, पीठ जरी किती आपण मळलं ना तरी एखाद्याच्या करण्यावर पण असतंय.
करतो बोलतो होता सगळ्या, पण मीच म्हटलं नको आता राहू दे, तू कर बाबा थोडंसं, मी लाटून देते पटपट, तू फक्त भाजून घ्यायचं काम कर. आणि की नाही इकडं आम्ही दोघं मायलेकरं मिळून आजचा स्वयंपाक केला आहे. स्वयंपाक म्हणजे मंडळी खरंच काय आज विशेष नाही आहे, कारण की मला असं बरंच वाटत नव्हतं, त्याच्यामुळे की नाही फक्त सोहमनं आमच्या सोयाबीनची भाजी केले, आता हे फुलके केलेत आणि नाचणीची आंबील. हा एवढाच आजचा मेनू आहे, विशेष असं वेगळं काहीच बनवलं नाही आहे. पोरं आलेत आणि मला असं कधीतरी थोडंसं गिल्टी होतं मला, की कधी आता पोरांना आपण काय वेगळं करून घालत नसलो ना, थोडंसं होते. पण आमची पोरं ॲडजस्ट करून घेतात. डॉलीचं काही नसते आणि सोमचं पण काही नसतं एवढं खाण्याच्या बाबतीत. असंही तिथं तू एकटा राहतोय, त्यामुळं त्याला तर सगळं समजलं आहे काय आईचं महत्त्व असतंय किंवा घरच्या जेवणाची काय व्हॅल्यू असते ना, त्याला समजले. त्यामुळे तू नखरे कधीच करत नाही की हे मला असं पाहिजे, हे मला तसं पाहिजे, असं नाही. काय ते सांगेल मला, आई हा पदार्थ बनव, तो पदार्थ बनव, पण काही बनवलेलं असेल ना ते सगळं खात होतो. आणि त्याला की नाही इकडे फुलके असे फुललेले बघून त्याला इतकं भारी वाटत होतं, त्याला मजा येत होती. मी म्हणते मला तू करत जा आई, मी असं फुगवत जातो. म्हणलं लई छान आहेस, जेवढे पाहिजे आपल्याला तेवढेच करणार आहे आपण ना. आणि किती छान झालेत बघा, आणि सगळे मोठे मोठे फुलके केलेले मी, तरी पण सगळे छान असे फुगले आणि मस्त झालेले, एकदम मऊसूत झालेले. आणि त्याला तितके आवडले ना सोहमला, बोलला की मी आता असंच करतो. त्याला माहीत नव्हतं ना की फुलका कसा फुगवायचा. ॲक्च्युली एका बाजूने की नाही थोडा सुरुवातीला टाकल्यानंतर थोडासा असा कच्चा काढायचा आणि दुसऱ्या बाजूनं जास्त भाजायचा, म्हणजे तो ज्या बाजू आपल्याला कच्ची असते ना ती बाजू अशी उलटी घातली की मग तिथून चांगला असा फुलतो. बघू शकताय तुम्ही इकडं किती छान फुगलेला आहे. आणि त्याला भारी वाटत होतं ते बघून. म्हणलं तो आता आई मी शिकलो फुलके कसे भाजायचे, आता माझे नक्की असेच फुलके बनतील. बरं चांगलं आहे बाबा म्हटलं कर. आणि मंडळी आता हे झालेले आहेत फुलके, मी काढून ठेवलेत बाजूला. आणि हे जे हे आहेत ना पापड आहेत ना, हे बटाट्याचे पापड माझ्या माहेरून मागच्या वर्षी दिलेले, मागच्या मेमध्ये, ह्या मेमध्ये नाही मागच्या मेमध्ये. आणि चांगले होते पापड, आणि पोरं गेली आणि ते तसेच राहिले पापड बटाट्याचे, माझ्या लक्षातच नाही, पण चांगले आहेत. मी वाळवून ठेवलेले पापड काही खराब होत नाहीत. आणि सोहमला द्यायचे असं नेहमी म्हणते बरं का. सोहमकडे मी जेव्हा पण जाते तेव्हा त्याला खूप आवडतात बटाट्याचे पापड, आणि त्याच्यासाठीच खास मी आईकडून आणले होते. हे आमच्या भाऊजाईनं दिलेले मला, म्हणजे संदीपची बायको आमच्या कविता, तिनं दिलेले. आणि मग आता आलाय तर म्हटलं दुसरं काही वेगळं बनवलं नाही, तर म्हटलं पापड तरी निदान तळ बाबा थोडे. सोहमनं भाजी केली हो, सगळंच केलं सोहमनं, चपाती भाजी. त्यानं गोडा मसाला घातला हो. घालायचं. कढी पण केली, कढी जरा थंड व्हायसाठी ठेवली उघडी मी. केला की नाही त्यानं, ते महत्वाचं. कंटाळा आला मला लई, झोपून घेतलेलं मी. चांगलं आहे ना मंडळी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.